చాలా కంటెంట్గా ఉంటుంది. మీకు ఏదో చెప్పు. पाहिल्याच्या नंतर असं भयानक वाटते. बापरे. हे संत पितर प्रवेश शिष्य त्याची या ठिकाणी उरल्याची जागा आहे. मॅटर्निटी सिटीमध्ये. See, this is another story. वाव, काय भयानक आहे. या ठिकाणी पेत्र याचं उरल्याचं ठिकाण आहे. संत पेत्रचं जगातलं सर्वात मोठं चर्च आहे आणि सर्वात भारी चर्च आहे असं यांनी सांगितलं या लोकांनी. काय भयानक एकदम. पहिल्यांदाच अशा चर्चमध्ये मी माझ्या जीवनामध्ये येत आहे. हे आहे व्हॅटिनिका सिटी रोममध्ये, जिथे संत पावलांनी आणि पेत्रांनी सेवा केली आणि त्या ठिकाणी आता आम्ही सध्या आलेलो आहोत. हे आहे जगातील सर्वात मोठं चर्च. पूर्ण जगातून लोक या ठिकाणी आलेले आहेत व्हॅटिनिका सिटीमध्ये. सारा उषा, वाव. आनंद वाटतो तुम्हाला सांगायला. हे आहे प्रियांनो व्हॅटिकन सिटीमध्ये देवाचा शिष्य, प्रभू ख्रिस्ताचा शिष्य पेत्र, त्याचं ही चर्च आहे आणि त्याची ही त्या ठिकाणी उरलेली जागा आहे रोम शहरामध्ये. त्या ठिकाणी आज आम्हाला आनंद वाटतो हे भेटून. देवाला गौरव असो. सर्व भरपूर महान देव आहे. पेत्राचं चर्च 64मधलं. आज कितीतरी वर्ष झाले याला. 2000 2,500 वर्ष आहे तेव्हापासून असं आहे. पाहिल्याच्या नंतर असं भयानक वाटते.
बापरे. देवाला गौरव असो. आज आम्ही व्हॅटिकन सिटीमध्ये आलेलो आहोत, रोम शहरामध्ये, जिथं पावलाने आणि पेत्राने सेवा केली आणि जगातल्या सर्वात मोठ्या चर्चमध्ये आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे. असं चर्च मी माझ्या जीवनामध्ये पहिलंच वेळेस पाहत आहे. याची गळण जवळपास 2-2.5 हजार वर्षापूर्वी झालेली बांधकाम आणि आज पण ते तसंच आहे. या ठिकाणी संत पेत्राची कोरल्याची जागा आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून या ठिकाणी प्रवेश ख्रिस्त जो शिष्य होता संत पेत्रस, त्याचं या ठिकाणी कोरल्याची जागा आहे असे लोक म्हणतात. जगात कुठे जर गेलं तर प्रवेश ख्रिस्ताचं नाव पूर्ण जगामध्ये आहे. कारण देवाचा पुत्र असं त्याला म्हटलेलं गेलेलं आहे प्रवेश ख्रिस्ताला, आणि म्हणून अनेक जाती धर्म लोक त्या ठिकाणी प्रवेश ख्रिस्ताला विश्वास ठेवतात. आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की आहे प्रियांनो, व्हॅटिकन सिटीमध्ये देवाचा शिष्य प्रवेश ख्रिस्ताचा शिष्य पेत्र, त्याचं ही चर्च आहे आणि त्याची ही त्या ठिकाणी उरलेली जागा आहे रोम शहरामध्ये. त्या ठिकाणी आज आम्हाला आनंद वाटतो हे भेटून. देवाला गौरव असो. सर्व सर्व महान देव आहे. पेत्राचं चर्च 64मधलं, आज कितीतरी वर्ष झाले याला, 2,000-2,500 वर्ष आहे ते तेव्हापासून असं आहे. È una chiesa che c'è in Italia,